खरं तर हे षडयंत्राचा काळ आहे। आता या षडयंत्रामध्ये आम्ही होतो, आमच्या विरोधात आता जे षडयंत्र करणार आहेत ते एका बाजूला होते। आता या षडयंत्राच्या काळात त्यांनी तिथं थांबले नाहीत तर लोक आयुक्ताकडे हे प्रकरण आणलं आणि माननीय लोक आयुक्तांनी परवा दिवशी निकाल दिला की या प्रकरणात कसलाही घोटाळा नाही, हे अतिशय नियमाला धरून झालेली खरेदी आहे। म्हणून ज्यांनी अशा पद्धतीनं षडयंत्र करून माझ्यासारख्याचं अतिशय खडतर आणि संघर्षातून इथपर्यंत आलेलं एक कार्यकर्ता म्हणून अस्तित्व संपवायचा जे काही प्रयत्न चालू होता तो या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने आणि माननीय लोक आयुक्तांनी या ठिकाणी दिलेल्या निकालामुळं खरंचे खरं खोटंचे खोटं आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलंय, आपल्या सुद्धा समोर आलंय।